नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बाळापूर तालुक्यातील सातरगाव येथे धडक कारवाई करत बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. कारवाईत 30.95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 55,000 बनावट दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 63,888 खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. धरणातील पाणीसाठा चिंताजनक. जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने काटेपूर्णा धरणासह लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा वाढलेला नाही. आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीतील आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ अकोटमध्ये विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मेलोडी चॉकलेट वाटून सरकारचा प्रतिकात्मक निषेध नोंदवत निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली. अकोटमधील विद्यार्थी मोर्चात एका चिमुकल्या मुलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन सहभाग नोंदवला. भविष्यात पेपर फुटीच्या घटना थांबल्या पाहिजेत असा तिचा संदेश उपस्थितांच्या मनाला भिडला. अकोला शहरात दुर्मिळ आणि अत्यंत क्वचित आढळणारा काडी कीटक अर्थात स्टिक इन्सेक्ट आढळल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या दुर्मिळ प्रजातीच्या नोंदीमुळे स्थानिक जैवविविधता संवर्धनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 2024 मधील 32,600 वंचित शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीक विमा कंपनीच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अकोला जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी अधिक कठोर केली जाणार आहे. अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांनी नागरिकांना नियमांचे पालन करून स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. आषाढी वारीच्या आध्यात्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत खामगावातून बीज प्रसाद हा नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे. वारकऱ्यांनी 5 लाख देशी वृक्ष बीज संकलनाचा संकल्प करत हरित वारीचा संदेश राज्यभर पोहोचवला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाणा शहरात विद्यार्थी, युवक, युवती आणि पालकांनी कॅन्डल मार्च काढत निषेध नोंदविला. सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आरोप करत भारतीय जनता पक्ष आणि भाजयुमोच्या वतीने बुलढाणा जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकार आणि विरोधकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.